आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे। पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वडील अजित पवार यांच्यासह मातोश्री सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत। मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी सुनेत्रा पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला असं वाटतं की घराणेशाही, पण असं मला सांगा की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी असतो आणि पर्यायाने लोकांची मागणी होती म्हणून आज पार्थ ह्या मैदानामध्ये उतरलेला आहे खरं सांगायचं तर। आणि मला असं वाटतं की ते बाळाकडून त्याला आहेच राजकारणाचं, त्याच्यामुळे तो राजकारण अतिशय उत्तम प्रकारे करेल असं मला खात्री आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच आणि ट्रोल होणं हा ह्याचाच एक भाग असल्यामुळे मला असं वाटतं की तो म्हणजे अशा गोष्टी अशा दरम्यान घडतच असतात। दरम्यान पार्थ पवार यांना आधीच सोशल मीडियात विविध कारणांवरून ट्रोल करण्यात येत आहे। यातच पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत। दापोलीतील विनियार्ड चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्ववे आणि जयश्री सिल्ववे यांची गेल्या शनिवारी पार्थ पवार यांनी भेट घेतली, त्यामुळे पार्थ यांना पुन्हा ट्रोल करण्यात आले। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। मात्र यात पनवेल उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पनवेल विधानसभेवर भाजपा तर उरण विधानसभेवर सेनेचा आमदार असल्याने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना कसरत करावी लागणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून बारणे यांनी पनवेल उरण मतदारसंघात जनसंपर्क ठेवल्याने येथील मतदारांना बारणे नवखे नाहीत। मात्र थेट लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर राजकारणात उडी घेतलेले पार्थ पवार हे मतदारांना नवखे आहेत।